स्वामी समर्थ. तुमची मुले तुमचे कर्म आहेत. तुमच्या मुलाने तुम्हाला का निवडले? पुनर्जन्माचे रहस्य या जन्माशी संबंधितच आहे. तर तुमची संतान आणि हेच तुमचं कर्म आहे, हेच तुमचं खरं पुनर्जन्म आहे. तर हे रहस्य तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की आपली जी संतान आहे तेच आपलं कर्म हे कसं आणि जाणण्यासाठी या व्हिडिओमध्ये नक्की पहा. कारण प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, कर्मापासून कधीही कोणाची सुटका नाही. कर्मभोग हे भोगावेच लागणार आणि सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. तर अशी माहिती आज आपणही जाणणार आहोत की आपला मुलगा म्हणजेच आपलं कर्म. मित्रांनो, या कलियुगामध्ये आपण पाहतोय की कित्येक आईवडील आपल्या मुलांना घडवण्यासाठी रक्ताचं पाणी करतात, कष्ट करतात, परंतु शेवटी त्यांना दुःख मिळतं. अनाथाश्रमामध्ये जावं लागतं. का असे? कित्येक ठिकाणी आपण पाहतो कीर्तनकार असणारी माणसं, त्यांची मुलं कीर्तनकार होतात. चोर, डाकू, दरोडेखोर असणारे प्रत्येक ठिकाणीच नाहीत, तर मुलं पोलीस होऊ शकत नाही. लक्षात घ्या, असं असेल परंतु प्रमाण कमी असतं. अशा घटना बऱ्यापैकी घडतात. कर्माचा खेळ हा मित्रांनो, जीवन बदलण्यासाठी या कर्माच्या खेळातून जर सुटका हवी असेल तर प्रत्येक ठिकाणी डॉक्टर आहेत तिथे डॉक्टरच बनतात, पोलीस आहेत तिथं पोलीसच बनतात. परंतु ज्याचं कर्म जसं असेल त्या ठिकाणी तेच खेळ, कर्माचा खेळ आहे शेवटी हा. जर सुटका हवी आहे तर कर्माचा खेळ हा शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुनर्जन्म काय आहे हे जाणण्यासाठी. या कर्माच्या खेळातून आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा लागेल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट करून आम्हाला जरूर करा, कारण मराठी माणसांमध्ये ही जागरूकता असणे गरजेचं आहे. मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का की काही मुलं लहानपणापासून अतिशय जिद्दी असतात, तर काही मुलं शांत आणि अतिशय समजूतदार असतात, तर काही मुलं रागीट. विचार केला आहे का? एकच कारण, मुलं बघा 3-4 स्वभावाची असतात. त्यांचं पालन करणारा एक, त्यांना संस्कार देणारा एक असतो पिता त्यांचा. मग मुलाचे स्वभाव का वेगवेगळे? आपण पाहतो की एखादा मुलगा आईवडिलांच्या डोळ्यांचा तारा असतो, म्हणजे एकदम आवडता, तर दुसरा मुलगा आईवडिलांची चिंता असते. आपण पाहतो की एखादी मुलगा मुलगी आपल्या आईवडिलांच्या म्हातारपणाची काठी असते, म्हणजे सहारा असते. आणि एखाद्या आईवडिलांची एखादी संतान ही आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमापर्यंत पोहोचवत असते. याचं उत्तर फक्त कर्म, आणि हेच कर्म पुनर्जन्माचं रहस्य आहे. आपली एक संतान हे आपलं कर्म आहे, आणि जे कर्म आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये आपण केलेलं आहे ते संतान रूपात आपल्या समोर येतं. त्यांचा व्यवहार, स्वभाव, त्यांचं राहणीमान, वागणं, बोलणं हे आपल्या कर्माचं फळ असतं. आणि मित्रांनो, त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे जे विचार आहेत याला पुरावा आहे. भगवद्गीता प्रत्यक्षात भगवंताने सांगितलेला आहे की कर्म कधी चुकत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. तर मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांच्या इच्छा आपल्या मुलांना आपलं नाव मोठं करावं, आपल्यावरती प्रेम करावं, परंतु असं प्रत्येक आईवडिलांच्या बाबतीत होतच असं नाही. काही मुलं ही आपल्या आईवडिलांना त्रास देतात, एवढा त्रास देतात की त्यांचा हिसाब नाही. आईवडिलांना अपमान करणं, तिरस्कार करतात. कधी तर ही मुलं आपल्या आईवडिलांना शेवटी वृद्धाश्रमात नेऊन टाकतात. आणि यावेळी आईवडिलांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की कुठली शिक्षा ही आम्हाला दिली देवानं? जीवनभर कष्ट केलं, सांभाळ केला, शिक्षण दिलं, स्वतः 10 दुःख सहन केलं आणि त्यांना सुख दिलं, आणि त्या सुखाच्या बदल्यामध्ये आज आम्हाला काय मिळालं? तर मित्रांनो, हेच तर पुनर्जन्माचं रहस्य. आणि ह्या सगळ्या गोष्टी अचानक घडत नाहीत, कारण हे जर तुमच्या कर्माची परतफेड आहे. पाठीमागच्या जन्मामध्ये आपल्याकडून जर कुणाला दुःख मिळालं असेल तर लक्षात ठेवा, तो आत्मा म्हणजे
आत्मा संतान म्हणून आपल्याला जन्माला येतो आणि तेच दुःख तुम्हाला परत देतो. कधी कधी संतान आपल्या आईवडिलांवरती एवढं प्रेम करते. बघा, काही ठिकाणी आपण पाहतो की काही मुलं आपल्या आईवडिलांवरती जीव ओवाळून टाकणारी असतात आणि काही ठिकाणी आईवडिलांचं एक वरदान असतं. अशी जी संतान आहे, कित्येक जन्मापासून त्यांचे एक नातं आत्म्याशी, त्यांचं मूळ कारण आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये कोणाची तरी सेवा अगदी मनापासून आपण केलेली असते आणि एखाद्या अनाथ मुलाला आपण सांभाळ केलेला असेल, एखाद्या गरीबावरती आपण प्रेम केलेलं असेल, लक्षात ठेवा, तोच आत्मा संतान म्हणून तुमच्या जन्मामध्ये आत्ताच्या येतो आणि तुमच्यावरती तो प्रेम करतो. तुमचे अश्रू पुसत असतो, कारण तुमच्या प्रेमाचं कर्ज फेडण्यासाठी तो आत्मा तुमच्या आयुष्यामध्ये आलेला असतो, तुमची संतान म्हणून. हास्य म्हणजेच काय, दुसरीकडे जर आपण कित्येक अशी मुलं आहेत की ज्या आईवडिलांनाही त्रास देतात, अपमान करतात, तर लक्षात ठेवा, तो आत्मा तुमची संतान म्हणून आलेला माघारी असतो, कारण तुमच्या आयुष्यामध्ये पूर्वजन्मामध्ये तुम्ही त्रास दिलेला असतो कोणाला तरी. त्या त्रासाची परतफेड म्हणून तो आत्मा तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता संतान म्हणून आलेला असतो, तोच पुनर्जन्म. हाच तो न्याय आहे आणि प्रत्येक संतान एक संदेश घेऊन येते, तो म्हणजे तुमच्या पाठीमागच्या जन्मातील कर्माचा हिशोब. जर तुमची संतान तुमच्यासाठी आनंद घेऊन आली असेल, तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही चांगलं काहीतरी पूर्वी पेरलेलं आहे, ते तुमच्या पूर्व आयुष्यामध्ये. जर तुमच्या जीवनामध्ये संतान दुःख घेऊन आले असेल, तर तुम्ही रडायचं नाही, म्हणायचं नाही की देवानं न्याय बरोबर केला नाही. तर तुम्ही हा विचार करा, तुम्ही पाठीमागच्या जन्मामध्ये कधीतरी कोणावरती अन्याय केलेला असेल आणि तो परतफेड आता होतोय, अन्याय आता परत आलेला आहे असतो, माघारी येतो हिसाब पूर्तता करण्यासाठी. तेच कर्म आपण आज, हा खेळ फार रहस्यमय खेळ आहे आणि तो वेळ घेतो, परंतु न्याय जरूर देतो. कधी आपण विचार केला आहे का, कित्येक मुलं अशी आहेत की जन्मताच त्यांना असा आजार असतो की तो भयानक आजार असतो. काही मुलं अशी आहेत की जन्मल्यानंतर बघा अनाथ होतात आणि आपण अनाथ झाले की आपण काय म्हणतो, देव निष्ठुर आहे, त्याला दया नाही. तर मित्रांनो, देवाजवळ न्याय असतो. देवाचं दुसरं नाव आहे न्याय. तर देवाचं दुसरं नाव न्याय आहे. हे सगळं आपल्या कर्माचा हिशोब असतो. आपण आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये एखाद्या मुलाला आपण अनाथ बनवलेलं असेल, मासूम मुलाला त्याच्या बालपणापासून आपण हिरावून घेतलेलं असेल, या जन्मामध्ये आपल्याला ते सहन करावं लागतं. ते कर्म, आपण आपल्या कर्माची सावली म्हणजेच आपली मुलं येतं. आपण केलेला अहंकार आणि तोच आपल्याला घरामध्ये परत येतो. बघा, मागच्या जन्मी आपण पाहतो की माता पिता आपल्या मुलांची काळजी घेतात, बघा, जीवापाड, आणि परंतु मुलगा आई वडिलांचा ऐकत नाही, त्यांचा अपमान करतो, रागराग करतो. त्यावेळी आपण समजून जायचं की हा दोष फक्त मुलाचा नाही, तर हा दोष आहे आपल्या कर्माचा. आपल्या आत्म्यानं पेरलेलं हे बीज आहे पूर्वी त्याने, आणि या बीजाचं जे झाड झालंय, या झाडापासून मिळणारी फळ हे कर्माचं फळ आहे. बघा, लक्षात घ्या, आपल्या मुलांचा व्यवहार पाहून आपल्या कर्माचा अंदाज लावायचा असतो. आपण वर्तमान काळात जीवन जगतो, परंतु या भविष्यामध्ये आपण काही सुधारणा करू शकतो का? तर लक्षात घ्या, कर्माची गती म्हणजे जे पेरलं तेच उगवेल. हे कर्म म्हणजे ज्या वेळेला आपण चांगलं पेरतो, चांगलं काम करतो, त्यावेळी येणारा काळ हा सुजलाम सुफलाम असतो. म्हणून जीवन जगताना, प्रत्येक पाऊल टाकताना, बोलताना विचार करून बोला. कुणालाही त्रास होईल असं जीवन जगू नका, कारण प्रत्येक कर्माचा हिशोब हा निश्चितच होत असतो, तो भोगावाच लागतो. जन्मोजन्मी लक्षात घ्या, कितीही जन्म झाली तरी कर्म संपत नाही. कर्मजन्म हे भोगावेच लागते, कर्माचा हिशोब हा द्यावाच लागतो. प्रत्यक्षात भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे, भाऊ बहीण वडील मुलगा मुली हे केवळ नाव येते, परंतु हा सगळा कर्माचा भोग आहे. आत्म्याची नाती जन्मोजन्मी असतात
आणि या जन्मामध्ये असेल तर दुसऱ्या जन्मामध्ये बहीण व्हावं लागतं, कधी मुलगा व्हावं लागतं, कधी सासरा व्हावं लागतं. ही जी नातीत नाती आहे, जाळं कर्माच्या धाग्यानं विणलेलं जाळं आहे सगळं. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या मुलांना जर आपला त्रास दिला असेल तर रडू नका, विचार करू नका, किंवा आपल्याला तरी त्रास देत असतील तर मागच्या जन्मामध्ये आपण कोणाला त्रास दिलेला असेल तर संतान आपल्याला सुख देत नाही, तर देवाचं आभार माना. आपल्या पाठीमागच्या जन्मीचा आपण कोणाचे तरी अश्रू पुसले असतील तर आपलेही अश्रू पुसले जातील. या जन्मामध्ये तुमची संतान म्हणून परत माघारी येतील आणि हे संतान तुमचे अश्रू पुसतील. असा हा कर्माचा खेळ आहे. कित्येक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो, हा जो कर्माचा हिशोब आहे, ही आमच्या हातून झालेली चूक आहे, ते आम्ही सुधारू शकतो का? तर मित्रांनो याचं उत्तर आहे की चूक आपण नक्की सुधारू शकतो. आणि ही चूक सुधारण्याची एक संधी आपल्याला मानव जन्म आहे, माणसाचा जन्म म्हणजे हीच एक संधी उत्तम प्रकारची. बघा, ही चूक सुधारण्याची, कर्माच्या फेऱ्यातून सुटण्याची संधी म्हणजे मानवाचा मानवी देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. तर मित्रांनो हे कर्म जर आपल्याला बदलतं, लक्षात घ्या, प्रेम दिलं तर प्रेम परत मिळतं, क्षमा केली तर क्षमा परत मिळते. तर या मार्गाने जात असेल तर त्याला समजून घ्यायचं, कारण हेच आपलं कर्म आहे. लक्षात घ्या, ते पूर्ण करण्यासाठी आलेलं असतं. प्रेम, सेवा, क्षमा याच्यातूनच आपण या कर्माच्या फेऱ्यातून सुटू शकतो. जीवन जगताना दुसऱ्याला त्रास होईल असं कधीही जगायचं नाही. प्रत्येक पाऊल टाकताना विचार करा, कारण जी काही भगवंताने दिलेली देणगी, कोणाला बुद्धी दिलेली असते, कोणाला शक्ती दिलेली असते, कोणाला संपत्ती दिलेली असते, हा सगळा कर्माचा खेळ आहे. कोणाला जावई चांगला असतो, कोणाचा मुलगी चांगली असते, कोणाचा मुलगा चांगला असतो. तर प्रत्येक नातं हे खूप वेगवेगळं असतं आणि ते कर्माचा एक परतफेड असते. म्हणून मानवी देह एकच चान्स आपल्याला बघा सुटण्याचा आहे. भगवंताची सेवा करा, भक्ती करा, दान करा, क्षमा करा, याच्यातून सुटका आहे. हरिनामातून आपल्याला ही सुटका आहे सगळी. लक्षात घ्या, कर्माच्या बंधनातून नको हा परत जन्म. भगवंताच्या पायाशी जर लीन व्हायचं असेल तर देवाची सेवा करणं गरजेचं आहे. हाच एक अंतिम उपाय आहे. मग जीवन जगताना उत्तम प्रकारे जीवन जगायचं, कारण की काही घेऊन जाणार नाही. बघा, करोडो रुपयाची संपत्ती केली, आपण जमा केली, काहीच घेऊन जात नाही. सर्व काही इथेच राहणार आहे, आपल्याबरोबर जाणार नाही. त्यासाठी आपलं कर्म हे चांगलं पाहिजे. कर्म हे आपण चांगलं करायचं आहे, तेच आपल्यासोबत जाणार आहे. आणि लास्टला तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे ही माहिती तुम्हाला आवडली की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.